तर बाबांनो, आज मी एक महिन्याने मी माझ्या गाडीवर चाललोय आणि 1 महिना मी सुट्टीवर होतो. 1 महिना थांबायचं कारण म्हणजे माझ्या पोटात दुखत होतं. पोटात म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं मी पोटात दुखालतं सारखं. तर 1 महिना कंप्लीट असं पोटात दुखालतं माझ्या. आणि 5 वेळा मी सोनोग्राफी केल्या. 6व्या वेळेस इंडोस्कॉपी केली. एवढी लांबडी पाईप नरडेत टाकून पूर्ण इंडोस्कॉपी केली. पण त्या रिपोर्टमध्ये सगळे नॉर्मल रिपोर्ट आहेत. काही प्रॉब्लेम नाही. सगळं पूर्ण चेकअप केलं बॉडी, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तर नंतर मला असं कळालं की बाहेरनं असं कळालं की करणी केली आहे. आता करणी कोण केले आणि ते जर गावला तर की नाही त्याच्या गांडीत पाय घालून किडनी हलवण्यात येणार सप्पई. त्याचा कार्यक्रम सप्पई लावणार. तुमचा लिंबू, मिरची, लवंग, दालचिनी हे सगळे मी ओल्डमध्ये घालून पितोय मी. त्यामुळे तुमचा लिंबू मिरची काही कामाला येणार नाही. कारण का माहिती आहे काय, माझ्या पाठीमागं बाळूमामाचा हात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जातीनं ड्रायव्हर आहे. तू 12 गावचं पाणी पिला असशील, मी 12 राज्यापेक्षा जास्त राज्याचं पाणी पिऊन आलेला माणूस आहे. त्यामुळं हलक्यात काय घेऊ नको. ज्या दिवशी मला कळलं की नाही त्या दिवशी तुमचं पूर्ण खानदान उद्ध्वस्त करणार. एवढं देणार ठेवायचं. काश्मीरमध्ये जरी असलो, मला ज्यावेळेस कळेल की असं येणं केलंय, त्या दिवशी काश्मीरमधनं जिथं असतील तिथे किलोमीटरच्या हिशोबाने तुमची गाण मारण्यात येणार. एवढं देणार ठेवायचं. तर एवढं दिवस फक्त मला ब्लॉग तुम्हाला बघायला भेटले नसतील. आता मी गाडी चालू, आता काय कंटिन्यू ब्लॉग येत राहणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत असंच बघत राहा, असंच सपोर्ट करत राहा आणि कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. आपल्याला लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो केलं असेल तर फॉलो करा. ह्यांचा कार्यक्रम बरोबर टप्प्यात आणून लावणार आहे मी. त्यात काय विषय नाही. तुमची लिंबू मिरची काय कामाला येणार नाही.